नमस्कार मित्रमंडळींनो, जय शिवराय. आत्ताच आपण शिवजयंतीचं एक बॅनर डिझायनिंग बघितलेलं आहे. त्यानंतर आपण आता बघणार आहोत आपला येणारा मराठी सण जो की होली दहन, ज्याला आपण शिमगोत्सव असं म्हणतो, त्याचं बॅनर डिझाईन आपण आज बघणार आहोत. त्यासाठी मी साईज घेतलेलं आहे ते आहे 3x4 म्हणजे 3 विड्थ आणि 4 हाईट इंचेसमध्ये आणि 830 रिझोल्युशन घेतलेलं आहे. ते साईज सुद्धा घेऊ शकता. अदरवाईज 4x5 and 500 रिझोल्युशन हे इंस्टाग्रामला सुटेबल असं साईज हे सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला ज्या साईजमध्ये दोन्हीपैकी करायचं आहे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. आता हे डिझाईन क्रिएट करताना सुरुवातीला मी काय घेतलेलं आहे, त्याला एक बॅकग्राऊंडला मी एक ग्रॅडियंट लेअर ॲड केलेली आहे, जे की आपण आपला जो बॉटम साईडला लेअर ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे त्याच्यामधून मी ग्रॅडियंट सिलेक्ट करून घेऊन त्याला एक ग्रॅडियंट आपला सेट केलेला आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा ग्रॅडियंट सेट करू शकता. अदरवाईज तुम्ही पिंटरेस्टवरून वगैरे बॅकग्राऊंड सर्च करून घेऊ शकता. त्यानंतर मी त्याला एक लेअर एक्स्ट्रा ॲड केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी जाऊन त्याला फिल इफेक्ट दिलेला आहे, जो की आपला फिल इफेक्ट आपला जो फिल इफेक्ट आहे तो 50% ग्रे कलर फिल इफेक्ट आहे. त्याच लेअरला मी नॉईज इफेक्ट सुद्धा ॲड करून फिल्टरमध्ये जाऊन नॉईज इफेक्ट ॲड करून त्याला ॲड नॉईज केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला स्टायलाजमध्ये जाऊन एम्बॉस इफेक्ट देऊन अशा पद्धतीचा एक बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे. स्पेशली या बॅकग्राऊंड क्रिएशनची तुम्हाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच मी तयार करेन. आत्ता आपल्याला फक्त मेन बॅकग्राऊंड मी कसा घेतला आहे ते फक्त तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर मी पिंटरेस्टवरून एक इमेज घेतली होती, जे की आपली होलिका दहनची इमेज होती. जी होलिका दहनची इमेज आहे ती मी इमेज तुमच्यासाठी इथं घेतली होती आणि त्या इमेजला मी नंतर मास्क सेट करून त्याला आपल्या बॅकग्राऊंडला पुरेपूर अशी सुटेबल होईल किंवा बॅकग्राऊंडला फिट होईल अशा पद्धतीनं मी ती सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आपण घेतलेले आणखीन एक होलिका दहनची इमेज, ज्याच्यामध्ये मला काही लोक कडेला उभी असलेली दाखवायची होती. ती पण इफेक्ट ती सुद्धा लेअर घेऊन मी त्याला सुद्धा मास्क इफेक्ट दिलेला आहे, जो आपल्या खाली बॉटम साईडला ॲड लेअर मास्क किंवा ॲड वेक्टर मास्क म्हणून एक ऑप्शन आहे, तिथून आपण त्याला मास्क इफेक्ट देऊन त्याला आपल्या बॅकग्राऊंडमध्ये सेट केलेला आहे. त्याच्यानंतर घेतलेला आहे जो की मला मूनवरती सेट करायचा होता. तो मी मून घेण्यासाठी एक वेगळी इमेज घेऊन त्याला सुद्धा मास्क लावून त्याचा जो काय ब्लेंडिंग ऑप्शन किंवा जो काय ऑप्शन आहे तो स्क्रीन इफेक्ट ठेवून त्याला मी स्क्रीन इफेक्टचा ब्लेंडिंग ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर येतो आपला भाग म्हणजे होली पौर्णिमेचा आपलं टेक्स्ट, ज्याच्यासाठी मी कॅलिग्राफी टेक्स्ट माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतं, ते मी कॅलिग्राफी टेक्स्ट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही जी इमेज आहे, जे की आपली ज्वाला आपल्या जे काही फायर इमेज आहे त्या पद्धतीची एक इमेज ॲड केली. ती मी इमेज तुम्हाला एकदा शो करते. ही इमेज आहे जी मी बाहेरून आपल्या पिंटरेस्टवरून घेतली होती, ज्याच्यामध्ये मी एक फायर टेक्स्चर आहे अशा पद्धतीची ती इमेज घेतलेली आहे आणि ती इमेज मी आपल्या टेक्स्टमध्ये क्लिपिंग मास्क करून सेट केलेली आहे. क्लिपिंग मास्क कसा केलेला आहे की ही इमेज घेतलेली आहे आणि त्याला त्या दोन्ही लेअरच्या म्हणजे आपलं टेक्स्ट आणि इमेज त्या दोन्ही लेअरच्या मध्ये तुम्ही ज्यावेळेला, आता ही ऑलरेडी क्लिपिंग मास्क आहे त्यामुळे इथं असंच येते, मी क्लिपिंग मास्क काढून दाखवते तुम्हाला. या दोन्ही लेअरच्या मध्ये अल्ट प्रेस करून एक ॲरो येतो, त्याला हे केल्यानंतर इथे मला क्लिपिंग मास्कचा ऑप्शन येतोय. अशा पद्धतीनं आपण हे इमेजेसचे जे काही स्क्वेअर छोटे छोटे होते ते मी इमेजेसचे स्क्वेअर इथं सेट करून एक क्लिपिंग मास्क करून इमेज मी सेट केलेली आहे. म्हणजे आपल्या टेक्स्टला टेक्स्चरसाठी किंवा बॅकग्राऊंडला इमेज सेट करायची होती, त्याच्यासाठी हे अशा पद्धतीनं मी तिथं टेक्स्चर सेट केलेलं आहे. हे आपलं होली पौर्णिमेचं जे काही टेक्स्ट आहे ते आहे. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे याच्यामध्ये आपलं शुभेच्छाचं एक कॅलिग्राफी टेक्स्ट जे ऑलरेडी अवेलेबल होतं, ते शुभेच्छाचं कॅलिग्राफी टेक्स्ट आपल्या इलुस्ट्रेटरमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. त्यातून घेतलेलं हे शुभेच्छाचं कॅलिग्राफी टेक्स्ट आहे. त्यानंतर होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे एक टेक्स्ट घेतलेलं आहे, जे आपलं फॉन्ट आहे तो पुला 100 फॉन्ट यूज करून मी ते टेक्स्ट तिथं ॲड केलेलं आहे. त्यानंतर हे 3 डॉट्स तिथं ॲड केलेले आहेत. आणखीन एक एक्स्ट्रा लेअर जी घेतलेली आहे ती म्हणजे आपला हा एक कॅलिग्राफी लाईन आहे, जी कॅलिग्राफी लाईन आपल्याला पिंटरेस्टवरती भेटते. गोल्डन कलर, येल्लो कलर, कुठल्याही कलरची तुम्ही सिलेक्ट करायला गेलात तर तुम्हाला याची कॅलिग्राफी लाईन सुद्धा तुम्हाला इथं भेटून जाईल. अशा पद्धतीची कॅलिग्राफी लाईन सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर आपण घेतलेलं आहे की
होळी दहनसाठी एक टेक्स्ट घेतलेला आहे, जे आपलं होळी दहनचं टेक्स्ट आहे, म्हणजे शुभेच्छा पर एक विशेष आपलं म्हणजे होळी दहनाच्या पवित्र हे मी टेक्स्ट ChatGPT वरती सर्च करून घेतलेलं आहे. हे एक टेक्स्ट मी इथं ॲड केलेलं आहे होळीच्या शुभेच्छेसाठी आणि त्यानंतर 2 इन्व्हर्टेड कॉमास मी इथं सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ही आपली इमेज एक सेट झालेली आहे आणि खाली नंतर माझ्या कंपनीचं नाव किंवा माझ्या श्रद्धाज अँड ग्राफिक मार्केटिंगचं नाव आणि नंबर माझा मी इथं सेट करून अशा पद्धतीने होली दहनची एक इमेज किंवा एक डिझाईन क्रिएट केलेलं आहे. या डिझाईनची PSD फाईलची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ज्याचा पासवर्ड आहे ज्याचा पासवर्ड मी तुम्हाला त्या अ, ह्या स्क्रीनवरती तुम्हाला शो होईल. तो पासवर्ड आहे. तो पासवर्ड टाकून तुम्ही ही फाईल ओपन करून त्याच्यामध्ये एडिटेड करू शकता. अशाच पद्धतीने आता हा मी एक स्मॉलचा व्हिडिओ तयार केला आहे, ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी क्रिएशन केलं होतं. ते मी कसं केलंय ते फक्त दाखवलंय. पण याची जर फुल इन डिटेल ट्युटोरियल हवे असेल तर मला कमेंट करा. फुल ट्युटोरियल तर मी तुम्हाला नक्कीच याचा फुल डिटेल्ड कशा पद्धतीनं ह्या इमेजेस मी सेट केल्यात, कशा पद्धतीनं याला मास्क ॲड केला आहे, कशा पद्धतीनं हे टेक्स्ट क्रिएट केलं आहे, हे सगळं इन डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन. जर मला कमेंट मोस्टली आल्या की इन डिटेल्ड व्हिडिओ किंवा डिटेल व्हिडिओ अशी जर कमेंट आली तर नक्कीच याची मी फुल ट्युटोरियल इन डिटेलमध्ये बनवून तुमच्यासोबत शेअर करेन. आजची ही इमेज माझी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला नक्कीच विसरू नका. होळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.